मागासलेला जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे, कारण येथील असे अनेक शेतकरी पारंपरिक शेती करतात, मात्र कुठेतरी शेतीमालाला भाव मिळत नसल्याने येथील शेतकरी आता वेगवेगळी जे फळबाग आहे लागवड करत आहेत. आणि अशाच मी एका फळबागेत आहे. आपण पाहू शकता की मी सध्या गणेशपूर गावात आहेत आणि या गणेशपूर गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून येथील शेतकरी पेरू बागेची फळबाग येतात. मात्र यावर्षी या पेरू बागेवर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे कुठेतरी आता पाहू शकता की मोठ्या प्रमाणात फळं गळत आहेत. आणि आपण जर बघितलं तर या बागेला सुद्धा एक व्यापारी सुद्धा घेण्यासाठी इथे येत नाही, कारण या पेरूवर म्हणजे चक्क आळ्या सुद्धा निघत आहेत. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, तुम्ही फळबाग कधी लावली आणि काय झालं या बागेला, जे तुम्ही आज ही फळबाग एवढी खराब होत आहे, काय सांगाल आपण? हे 3 वर्ष झाले लावून, 2 वर्ष झाले नाही, आता 3ऱ्या वर्षी चालू आहे. हे असं झालंय, खराब झालंय, चटा हे झालं, आळ्यानं खाल्लं. कुठून पीक आणलं होतं, किती वर्ष आली फळबाग लावली होती आणि आता काय सध्याचं उत्पन्न याच्यावरून? हे फळ आणले होते वाशिमहून, हे रोप. याचं उत्पन्न म्हणजे काहीच नाही झालं. गेल्या वर्षी झालं 60-70 हजाराचं. यंदा जातो 1 लाखाला जास्त फळ धरलं होतं आम्ही. यंदा फळं धरल्यामुळं काहीच नाही झालं यंदा. काय पिकामध्ये काय सध्या कोणता रोग पडला, काय सांगाल आपण? रोग म्हणजे धुळीचा प्रभाव आहे. धुळीचा आभाळामुळं ही आळी पडली. हे काय पानं पण वाळत नाही जांबायचे. आपण कृषी अधिकाऱ्याचं काही मार्गदर्शन केलं होतं का, आपण जी फळबाग लावली याविषयी? नाही, याच्या काय नाही, फक्त फोन केला, त्याने उचलला नाही 1-2. त्याच्याबाद त्याने फोनच उचलला नाही. मग म्हणलं ते येत नाही, तर म्हणलं का लावायचा फोन, म्हणलं मग तुम्हाला फोन केला. मग आपण जर पाहिलं तर कुठं शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत येत आहेत. याच्यात अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, फळबाग लागली पाहिजेत. मात्र आपण पाहू शकता की या शेतकऱ्यांनी एवढी 3 वर्ष झाली फळबाग लावली, मात्र कुठंतरी कृषी बागांना मार्गदर्शन करणं अपेक्षित होतं. मात्र कृषी बागाकडून मार्गदर्शन न झाल्यामुळे याच बागेवर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. आता शासनाने याकडे कुठेतरी लक्ष देऊन यांचे पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी, अशीच मागणी शेतकरी करीत आहेत. फारुख शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, हिंगोली.